सुप्रीम कोर्टाने जो आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय दिला आहे, हा निर्णय योग्य नसून भीम आर्मीच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री अशोक कांबळे यांनी या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पुणे येथील बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर येथे भेट दिली। यावेळेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महासंचालक मुंडे मॅडमची भेटसुद्धा घालून दिली नाही व अहवाल देण्यासुद्धा विरोध केला। मुंडे मॅडम या बार्टी आणि समाज कल्याण या दोघांचा पदभार सांभाळतात, त्या बार्टीच्या कामकाजाला पुरेसा वेळ देत नाहीत असे मत अशोक कांबळे यांनी मांडले व आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागे जो कोणी सूत्रधार आहे त्याचा छडा लवकरात लवकर लागला पाहिजे, नाहीतर आम्ही यावर ठोस भूमिका घेऊ असेही अशोक कांबळे यांनी सांगितले व 18 एप्रिलला मंत्रालयात जाऊन प्रधान सचिवांना भेट देणार असल्याचे ते बोलले। सुप्रीम कोर्टाने आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय अतिशय असंवैधानिक असून सुप्रीम कोर्टाला असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही। या निर्णयाचा विरोध करण्यासाठी भीम आर्मीच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री अशोक कांबळे यांनी पुणे येथील बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च व ट्रेनिंग सेंटर येथे भेट दिली। आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची मागणी नेमकी कोणाकडून होत आहे, या साऱ्यांचा खरा सूत्रधार कोण आहे, याचा छडा लवकरात लवकर लागला पाहिजे अशी मागणी सुद्धा अशोक कांबळे यांनी केली। यासोबतच त्यांनी 18 एप्रिलला मंत्रालयात जाण्याची आणि प्रधान सचिवांना भेट देण्याची इच्छा दर्शवली आहे व जर शासनाने त्यांचा निर्णय मागे घेतला नाही तर भीम आर्मीचे कार्यकर्ते यावर ठोस भूमिका घेतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। पाहूया अशोक कांबळे यांचं निवेदन। महाराष्ट्र शासनाने बार्टीच्या माध्यमातून अहवाल तयार करण्याची परवानगी दिली होती। भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा या अहवालाची मागणी केली तेव्हा बार्टीच्या कार्यकर्त्यांनी असे सांगितले की अहवाल तयार करून महाराष्ट्र शासनाकडे सोपवण्यात आला आहे आणि जर तुम्हाला हा अहवाल हवा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाला भेट देऊन प्रधान सचिवांकडून हा अहवाल घ्यावा। त्यावेळेस भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला बार्टीकडूनच अहवाल हवा आहे अशी ठोस भूमिका घेतली। इतकेच नाही तर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा बार्टीच्या महासंचालिका श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांना भेट देण्याची मागणी केली तेव्हा बार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंडे मॅडम यावेळेस उपस्थित नाहीत असे सांगितले। काही वेळाने जेव्हा सामाजिक कार्यकर्ता स्वाती गायकवाड या बार्टीच्या कार्यालयात गेला तेव्हा त्यांनी सुद्धा मुंडे मॅडमना भेटण्याची मागणी केली। त्यावेळेस सुद्धा त्यांना मुंडे मॅडम आता कार्यालयात उपस्थित नाहीत असे सांगण्यात आले, परंतु स्वाती गायकवाड त्या कार्यालयातून बाहेर पडताच काही वेळाने त्यांनी महासंचालिका मुंडे मॅडमना सुद्धा कार्यालयातून बाहेर पडताना पाहिले व त्या बार्टीच्या कार्यालयातून बाहेर पडून समाज कल्याणच्या कार्यालयामध्ये गेल्या। दीपा मुधोळ मुंडे मॅडम या समाज कल्याणच्या आयुक्त सुद्धा आहेत। यावेळेस अशोक कांबळे यांनी म्हटले की दीपा मुधोळ मुंडे मॅडम एकाच वेळेस समाज कल्याण आयुक्त व बार्टीच्या महासंचालिका आहेत। त्यांना बार्टीच्या कामकाजाला पुरेसा वेळ देता येत नाही आहे। अशा वेळेस आम्हाला पूर्ण वेळ देणारी महासंचालक आवश्यक आहे। बार्टीच्या कामाकडे न्याय देण्यासाठी त्या पात्र नाहीत असे अशोक कांबळे यांनी सांगितले। यावेळेस त्यांच्यासोबत भीम आर्मीच्या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री मनसूर साहेब, भीम आर्मीच्या पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री दिलीप अवसरमोल, ऍडव्होकेट मोसिब, ऍडव्होकेट क्रांती व सामाजिक कार्यकर्ता स्वाती गायकवाड उपस्थित होत्या। आता सुप्रीम कोर्ट आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय मागे घेईल का? जर असे झाले नाही तर भीम आर्मीचे कार्यकर्ते यावर काय भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। मंजिरी पवार, IB7 न्यूज, पालघर। पाहूया भीम आर्मीच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री अशोक कांबळे यांचं निवेदन। क्रांतिकारी जय भीम। मी अशोक कांबळे, भीम आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष आणि माझ्यासोबत पालघरचे आमचे दिलीप अवसरमल साहेब जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनसूर साहेब आणि पुण्यातली सर्व भीम आर्मीची टीम आणि ॲडव्होकेट तौसिफ, ॲडव्होकेट क्रांती आणि स्वाती गायकवाडताई आम्ही सगळे मिळून आज पुणे येथील बार्टी कार्यालयामध्ये गेलो. बार्टी महासंचालक यांना भेटण्यासाठी आणि त्यांना जाब विचारायचा होता की आजपर्यंत तुम्ही अहवाल का सादर केला नाही आणि अहवाल सादर न करता तुम्ही हरकती का मागवत आहात. कारण आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणं हे असंवैधानिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण सुप्रीम कोर्टाला त्याचा कुठलाही अधिकार नव्हता तरी त्याने तो निर्णय दिलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारने जो काही अहवाल बार्टीच्या माध्यमातून बनवण्यास परवानगी दिली होती तो अहवाल बार्टीने तयार करून महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे अशी माहिती मिळाली म्हणून आम्ही बार्टीमध्ये गेलो. परंतु बार्टी महासंचालक यांनी सांगितलं की अहवाल आमच्याकडे नाहीये, तो महाराष्ट्र सरकारकडे आहे आणि महाराष्ट्राचे प्रधान सचिव यांना तुम्ही भेटा, ते तुम्हाला देतील. परंतु आम्ही बार्टीला पत्र दिलं आहे की आम्हाला तुम्हीच अहवाल द्या आणि त्याचं लेखी उत्तर द्या आणि लेखी उत्तर उद्यापर्यंत येईल हे आम्हाला अपेक्षित आहे. सकाळी ज्यावेळी स्वाती गायकवाड ताई बार्टीमध्ये गेले असता तिथे महासंचालक आहेत का, ते येणार आहेत का हे पाहणी करण्यासाठी त्यांना पाठवलं असता. महासंचालक आतमध्येच होते. तिथले जे शिपाई आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी अशी सूचना केली की या ठिकाणी महासंचालक आज येणार नाहीत, आलेले नाहीत, दुपारी 2च्या नंतर ते येतील. आणि 12 वाजता मग स्वाती गायकवाडताई यांना आम्ही बोलून घेतल्यानंतर जशाच स्वातीताई गायकवाड तिथून निघाले त्याच्यानंतर महासंचालक जे मुंडे मॅडम आहेत बार्टी कार्यालयातून बाहेर पडले आणि समाज कल्याण खात्यामध्ये गेले. आता समाज कल्याण खात्यामध्ये काय गेले, समाज कल्याण खात्याचे आयुक्त तेच आहेत, त्यांना अतिरिक्त पदभार हा बार्टीचा दिला गेलेला आहे. आणि आम्हाला 300 कोटी ह्या बार्टीला मिळतात. तिथे फक्त तुम्हाला 2 किंवा 3 तासासाठी दिवसाला बसणारा आम्हाला महासंचालक नको आहोत. आम्हाला पूर्ण वेळ देणारा महासंचालक हवा आहे. तर मुंडे मॅडम तिला न्याय देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण हा जो विषय सरकारने घाट घातलेला आहे किंवा हे जर कोणी मुख्य सूत्रधार असेल जे वारे, सुनील वारे जे अगोदर महासंचालक होते आणि त्यांनी आरएसएसच्या लोकांना घेऊन आरएसएसच्या लोकांना त्या बार्टीच्या आतमध्ये पदावर बसवून हा सर्व अहवाल तयार केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि जे काय आरडाओरडा करत आहे ते आरएसएसची गँग आहेत, त्यांच्या गँगमधले ते सदस्य आहेत. त्याच्यामुळे ह्यांना आम्ही दुर्लक्ष करून आम्ही सरकारकडे आमची मागणी आहे की तात्काळ आरक्षणामधील उपवर्गीकरण तुम्ही थांबवावे. आणि आज आम्ही बार्टी कार्यालयामध्ये गेलो होतो. 18 तारखेला आम्ही आता मंत्रालयामध्ये जाणार आहोत, प्रधान सचिवांची भेट घेणार आहोत आणि अहवाल आम्ही मागणी करणार आहोत. कारण अहवालच आम्ही पाहिला नाही तर हरकती नोंदवायच्या कशा, कुठे आम्ही आक्षेप घेणार. त्याच्यामुळे 18 तारखेला आम्ही मंत्रालयामध्ये जाणार आहोत आणि ज्या ज्या बांधवाला मंत्रालयामध्ये यायचं असेल अहवाल मागणी करण्यासाठी ते आमच्या सोबत येऊ शकतात. आणि जोपर्यंत वर्गीकरण आरक्षण हे थांबत नाही किंवा थांबवलं जात नाही तोपर्यंत भीम आर्मी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक संविधानिक नागरिक, आंबेडकरवादी नागरिक या वर्गीकरणाला विरोध करणार आणि त्याची होळी केल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय भारत. आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.